तो सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचं संकट उभं ठाकलंय। जिल्ह्यातील 110 महसुली सर्कलपैकी तब्बल 40 सर्कलमधील 489 गावांमध्ये जोरदार आणि असा मुसळधार पाऊस बरसलाय। जिल्ह्यात सीना आणि भीमा नद्यांनी रौद्र रूप धारण केलंय। सीना नदीच्या पात्रातील बहुतांश शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेतकऱ्यांवरती हे आसमानी संकट कोसळलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचाच फटका सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना झालेला दिसून येतोय। मोहोळ तालुका असेल, उत्तर सोलापूर तालुका असेल, दक्षिण सोलापूर तालुका असेल, या तालुक्यांमध्ये जो आहे या पुराच्या पाण्याचा फटका दिसून येतोय। सध्या आपण सोलापुरातील वडकबाळ या ठिकाणी आहोत। माझा सहकारी बुद्धभूषण काटे सीना नदीचं जे विस्तीर्ण पसरलेलं जे रुद्र रूप आहे ते तुम्हाला दाखवतोय की या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसलेला दिसून येतोय। शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत, शेतातील जे पीक आहे ते मातीमोल झालेला आहे। या पिकांना जलसमाधी मिळालेली देखील तुम्ही पाहत असाल तर ऊस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, अशा पिकांना जो आहे तो या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलेला दिसून येतोय। सोलापुरातील हे सीना नदी काठचं जे आहे ते रौद्र रूप तुम्ही ड्रोनच्या मार्फत पाहत असाल। ड्रोन पायलट बुद्धभूषण काटे हे ड्रोनचं जे आहे सीना नदी काठचं रौद्र रूप जे आहे ते एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना दाखवतात। कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या पाण्यात गेलेल्या अक्षरशः दिसून येतात। सीना नदीचं जे प्रवाह आहे तो देखील या पुराच्या पाण्यामुळे अगदी मोठ्या प्रमाणात झालेला आहे। सीना नदीचं पात्र देखील या पुराच्या पाण्यानं वाढलेलं दिसून येत आहे। सोलापूर जिल्ह्यात या मुसळधार झालेल्या पावसाचा फटका सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बसताना देखील दिसून येतोय। सोलापूर जिल्ह्यातील अनेक जे पिकं आहेत ते देखील मातीमोल या पुराच्या पाण्यात मिळालेले दिसत आहेत। ड्रोन पायलट बुद्धभूषण काटेसह सौरभ वाघमारे, एनडीटीव्ही मराठी, सीना नदी काठ, सोलापूर।